नमस्कार. प्रत्येक व्यक्ती काय बोलतो, सर मला 50 करोड डेटाबेस मी घेतलेला आहे आणि तो डेटाबेस अशा प्रकारचा आहे. काही लोक काय बोलतात, सर हा जो डेटाबेस आहे मग बायोटेक किंवा काही जे आहेत BPO कंपन्या बल्कच्या बिझनेसच्या असेल काही लोक कॅटेगरी वाईज घेतात, मग बँकचा असेल, केमिकलचा असेल, कन्स्ट्रक्शनचा असेल. या अशा प्रकारचा डेटा जो आहे तो तुम्ही आतापर्यंत काय केलेला आहे, बघितलेला आहे. डेटाबेस कसा असतो तो बघा. या अशा प्रकारचा फोल्डर असतो आणि अशा प्रकारचा जो डेटा जो आहे तो तुम्हाला असतो. मग त्याच्यामध्ये काही लोक म्हणतात, सर मला पिनकोड पाहिजे. काही लोक म्हणतात, नाही सर मला स्टेट वाईज पाहिजे. काही लोक काय बोलतात की मला नाही स्टुडंटचा डेटाबेस पाहिजे, किंवा काही लोक काय म्हणतात टाइम्स पाहिजेत, किंवा मेडिकलचा पाहिजे, किंवा JD डेटा, ज्यांना आपण JD डेटा किंवा क्रेडिट कार्डचा कन्सल्टंटचा असा डेटा पाहिजे, जो एक्सेल स्वरूपामध्ये असतो. आपण त्यांना काय सांगतो की सर एक काम करा, तुम्ही ना डायरेक्ट ना ऍप्लिकेशन घ्या, गुगल मॅप डेटा एक्स्ट्रॅक्टर. सर्वात पहिल्यांदा आपण काय करतोय, तुम्हाला काय करतोय माहितीये का, याच्यामध्ये आमच्या वतीने नवीन वर्षाच्या 2025च्या तुम्हाला शुभेच्छा देतोय, आणि आपण काय करतोय, 100 रुपयामध्ये हे ऍप्लिकेशन तुम्हाला देतोय. या ऍप्लिकेशनचं जर नाव तुम्ही बघितलं तर गुगल मॅप डेटा एक्स्ट्रॅक्टर. मित्रांनो लक्षात घ्या, 100 रुपयामध्ये सॉफ्टवेअर आहे, ट्रेनिंग आणि इन्स्टॉलेशन हे मोफत आहेत. याच्यामध्ये सर्वात फायदा काय बघा, की कोणताही जो व्यावसायिक आहे तो काय करतो, आपल्या पसंतीनुसार हवा असलेला कॅटेगरीनुसार ग्राहक डेटाबेस बघा, स्वतः जो व्यक्ती आहे तो काय करतो, काढतो. मग कशा प्रकारचा डेटाबेस भेटतो, मग त्याला हवं असलेलं नाव, मोबाईल नंबर हवे असतील, पत्ता हवा असेल, किंवा त्या व्यवसायाचं लोकेशन हवं असेल, नाव हवं असेल, किंवा त्याची वेबसाईट पाहिजे असेल, किंवा ईमेल आय डी पाहिजे असेल, किंवा सिटी वाईज डेटा पाहिजे असेल. काही लोकांना राज्यानुसार डेटाबेस लागतो, काही लोकांना पिनकोड नुसार काय लागतो, डेटाबेस लागतो. हा तुम्ही स्वतःच्या स्वतः जेन्युन डेटाबेस काढता, कोणताही फेक डेटाची गरज नाही. 100 रुपये 7276913082 ला आल्यावरती आम्ही तुम्हाला मोबाईलमध्ये व्हॉट्सअप वतीने काय करतो, ऍप्लिकेशन पाठवतो, आणि लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये तुम्ही काय करता, इन्स्टॉलेशन करता. ऍप्लिकेशन कसं असतं बघा, ऍप्लिकेशन अशा प्रकारचं असतं. ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर कीवर्ड इथे तुम्ही रिअल इस्टेट, डिजिटल मार्केटर, ब्युटी पार्लर, हॉस्पिटल, किंवा इथे मी तुम्हाला बघा, इथे काय करायचंय, स्टार्ट बघा, इथे मी काय, रिअल इस्टेट, डिजिटल मार्केटर, ब्युटी पार्लर, हॉस्पिटल, केक शॉप, क्लिनिक, लोकेशन मला कुठं पाहिजे, मुंबई पाहिजे, पुणे पाहिजे, दिल्लीमध्ये पाहिजे. बरं ठीक आहे. म्हणजे मला कीवर्ड आहे अशा प्रकारचे तुम्ही स्वतः टाकू शकता, लोकेशन स्वतः टाकू शकता. इथं फक्त स्टार्ट ग्रॅबिंगला क्लिक करायचं. आता बघा स्टार्ट ग्रॅबिंग चाललंय, जेव्हा मला बंद करायचं तेव्हा मी काय केलं, स्टॉप केलं. आता ह्याच्यामध्ये जो रिझल्ट दिसतोय इथे बघा, तुम्ही जर बघितलं तर इथं रिझल्ट काय दिसतोय, दिसतोय तुम्हाला. आता उदाहरणार्थ इथे बघा, कीवर्ड, लोकेशन, कंपनी नेम, वेबसाईट, फोन, ईमेल आय डी नुसार हा डेटाबेस काय होतोय तुम्हाला जनरेट होताना दिसत आहे. बघा रिअल इस्टेट अशा प्रकारचा जो डेटा आहे, तो मी काय करणार, तुम्हाला इथे मी स्टॉप केला. या अशा प्रकारचा जो डेटा आहे तो मला हा सर्व प्रकारचा भेटतो. आता याच्यामध्ये डाउनलोड बटनाला क्लिक केल्यावरती जो डेटा आहे तो तुम्हाला काय होतो, डायरेक्ट भेटतो. तो डेटा कसा असतो तो तुम्हाला दाखवतो, गुगल मॅप डेटा एक्स्ट्रॅक्टर अशा प्रकारचं नाव येतं, आणि अशा प्रकारचा जो डेटाबेस आहे तो तुम्हाला काय करतो, मिळतो. मग याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, समजा तुम्ही हा कीवर्ड टाकला, लोकेशन, कंपनी नेम, वेबसाईट, फोन नंबर, या प्रकारचा डेटाबेस काय करतो तुम्हाला भेटतो. अशा प्रकारचं ऍप्लिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर 100 रुपये पाठवायचे आहेत. तुम्हाला टोटली ऍप्लिकेशन व्हॉट्सअपवरती लगेच त्याचं ट्रेनिंग इन्स्टॉलेशन भेटतं. धन्यवाद.